राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत मेगा सरळ सेवा पद भरती प्रक्रिया प्रत्येक जिल्हानिहाय राबवली जाणार आहे आणि यासाठीची जाहिरात ही फेब्रुवारी महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे। तर याबाबतचे अपडेट जे आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट आज आपल्याकडे आली आहे। तर डिटेलमध्ये ते अपडेट आपण चेक करूयात। यामध्ये पाहू शकता हे जे परिपत्रक आहे, अंतर्गत परिपत्रक महाराष्ट्र शासन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम यांच्या अंतर्गत सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप हत्ती रोग आणि जलजन्य रोग पुढे 6 पाहू शकता 8 डिसेंबरच्या ह्या तारखेचं परिपत्रक आहे। प्रति जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सगळ्या जिल्हा परिषदांसाठी, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयासाठी विषय पाहू शकता मंजूर आणि भरलेली रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत संदर्भ आहे माननीय संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई कार्यालय यांच्या अंतर्गत 8 डिसेंबरच्या पत्रकानुसार उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आकृतीबंधानुसार राज्यस्तर व जिल्हास्तर क्षेत्रातील आरोग्य पर्यवेक्षक पहिलं पद आरोग्य पर्यवेक्षकसाठीचं, त्याच्यानंतरनं दुसरं पद आहे आरोग्य निरीक्षक दुसरं पद, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, त्याच्याबरोबरच गटक संवर्गाची ही भरती यांची राज्यस्तर व जिल्हास्तर निहाय मंजूर आणि भरलेली रिक्त पदांची माहिती स्वतंत्र सादर करण्याबाबत कळवलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की आकृतीबंधानुसार राज्यस्तर व जिल्हास्तर क्षेत्रातील आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांचे राज्यस्तर आणि जिल्हास्तर निहाय मंजूर आणि रिक्त असलेली पदांची एकत्रित माहिती स्वाक्षरीसह मेल ID वर पाठवायची आहे। हार्ड कॉपी टपालाद्वारे कार्यालयात सादर करायची आहे। तर पाहू शकता ही अत्यंत महत्त्वाची अपडेट रिक्त पदांची आकडेवारी ही मागवण्यात आली आहे आणि रिक्त पदांची आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर जिल्हानिहाय सरळ सेवा पद भरती प्रक्रिया आरोग्य विभागाची हे राबवली जाईल। या अगोदर 2023 मध्ये जिल्हा परिषदेची सरळ सेवा पद भरती प्रक्रियेमध्ये आरोग्य सेवक असेल किंवा आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठीची पद भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। त्याच पद्धतीने ही नवीन भरती प्रक्रिया ही राबवली जाईल आणि ही जी जाहिरात आहे ही जाहिरात जी आहे पाहू शकता यामध्ये आत्ता डिसेंबर महिना चालू आहे, म्हणजे फेब्रुवारीमध्ये ही जी जाहिरात आहे ही येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे। कारण आता आकृतीबंध मंजूर होईल आजच्या ह्या महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही जाहिरात जी आहे जिल्हा परिषद सरळ सेवा असेल किंवा आरोग्य विभागाच्या ज्या विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया आहे ही राबवली जाऊ शकते। आत्ताच्या ज्या अपडेटनुसार 8 डिसेंबरला ही आकडेवारी मागवण्यात आली आहे। आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये आकृतीबंध हा तयार होऊन तो मंजुरीसाठी पाठवला जाईल। तर यानंतर याबाबतचे अपडेटसुद्धा आपल्याकडे अशाच पद्धतीने उपलब्ध प्राप्त होतील। तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।